धम्मपद चित्तवग्गो दुर्गमं एकचरं अशरीरं गुहाशयं ये चित्त सन्यमे संती मुखंती मारबंधना। दूर जाणारे, एकटे संचार करणारे, अशरीरी, हृदयात दडलेले असे हे चित्त, त्या चित्ताचा जे संयम करतील ते माराच्या बंधनातून मुक्त होतील। अर्थक था चुलता पुतण्यांची एक जोडी पवित्र जीवन व्यतीत करीत होती। एके दिवशी पुतण्याला कापडाचे 2 तुकडे मिळाले। त्यापैकी एक त्याने आपल्या चुलत्याला देऊ केला, पण त्याने त्यास नकार दिला। पुतण्याला त्यामुळे वाईट वाटले आणि चुलत्याला वारा घालत असताना त्याने आपण संघातून बाहेर पडण्याचे ठरवले। त्याच्या मनात असा विचार आला की कापडाचा तुकडा विकून टाकावा आणि एक बकरी विकत घेऊन पैसे मिळवावे। कालांतराने आपले लग्न होईल आणि आपल्याला एक मुलगा होईल। नंतर आपल्या पत्नी व मुलासह चुलत्याला भेटायला जावे। वाटेत त्याच्या पत्नीच्या हातून अपघातानेच त्याचा मुलगा मारला जाईल आणि मग त्याला त्या गोष्टीचा राग येऊन तो तिला बड्डून काढी। अशी दिवास्वप्ने पाहता पाहताच त्याने आपल्या हातातील पंख्याने चुलत्याला फटका मारला। पुतण्याच्या मनातील विचार चुलत्याच्या लक्षात आले आणि त्याने त्याला भानावर आणल्यावर पुतण्याला लाज वाटली। त्याने पंखा खाली टाकून दिला आणि तो पळून गेला। इतर भिक्षूंनी त्याला पकडले आणि त्याला बुद्धासमोर उभे केले। त्यावर बुद्धांनी मनाच्या चंचल, अस्थिर स्वभावाचे वर्णन केले।